गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। बघा, आताच गुढीपाडवा झालेला आहे आणि गुढीपाडवा आहे ना, आपण खूप आनंदाने साजरा केला, पण गुढीपाडव्याचं महत्त्व आहे ना, आपण कधीच जाणलं नाही। नक्की बघा, आपल्या हिंदू धर्मानुसार गुढीपाडवा आहे ना, बघा, नवीन वर्षाची सुरुवात मानली जाते आणि खरंच नवीन वर्षाची सुरुवातच असते ना। झाडांना पाळवी फुटते, सर्व काही हिरवगार होतं, बघा, थंडगार वारे वाहू लागतात, म्हणजे ही भगवंताचीच देणगी आहे ना। पण खरा गुढीपाडवा कसा असतो बरं? खरा गुढीपाडवा आहे ना, मनुष्याला जगायचं कसं शिकवतो। समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्य जगायला पैसा जोडावा लागतो, पण आयुष्य सुंदर करायचं असेल ना, तर आपल्यासोबत 4 माणसं जोडावी लागतात। म्हणजे आयुष्य नुसतं जगू नका, तर ते आयुष्य सुंदर करा। आणि हे सुंदर होईल कधी बरं? हे सुंदर जेव्हा होईल ना, तेव्हा आपलं मन भक्ती मार्गामध्ये लागेल, आपल्या जीवनामध्ये सुंदर सज्जन संगती घडेल। म्हणजे आपल्या जीवनातील ही संत संगती आहे ना, ती घडेल कधी बरं? जेव्हा आपल्या मनातील क्रोध निघून जाईल, आपल्या मनातील नाना विकार निघून जातील, आपल्या मनातील लोभ निघून जाईल, आपल्या मनातील मत्सर निघून जाईल। समर्थ रामदास स्वामींनी बघा मनाच्या श्लोकांमध्ये एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे ना। नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मस्तरोदंब भारू। बघा, समर्थांनी सांगितलेले आहे, हे मना, तुझ्या जीवनामधील हा क्रोध आहे ना, तुझ्या एक दिवस तुझ्या अधोगती निश्चित आहे। हा क्रोध जर तुझ्या जीवनामधून निघणार नसेल, तर तुझं जीवन आहे ना, दुःखात भरलेला असेल। तुझ्या जीवनातील नाना विकार आहेत ना, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं ना, तर तुझ्या जीवनातील लोभ आहे, तुझ्या जीवनातील मत्सर आहे, सर्व काही काढून टाक। तर जर तुला भगवंताशी एकरूप व्हायचं असेल, भगवंताने सांगितलेल्या उपायांवर, भगवंताने सांगितलेल्या नियमांवर तुला योग्य रीतीने चालायचं असेल ना, तर तुला अहंकार सोडावा लागेल, तर तुला लोभ सोडावा लागेल, आणि मग भक्तीची कास धरावी लागेल। म्हणजे तुझ्या जीवनामध्ये भगवंत जेव्हा येईल ना, तेव्हा तुझा संसार सुखाचा होणार आहे। तर याचा गुढीपाडवा आहे ना, आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणार आहे। समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। मनास जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, जणी निंदते सर्व सोडून द्यावे, जणी वंदते सर्व भावे करावे। म्हणजे समर्थांनी सांगितलंच आहे ना, या मनाने आहे ना, बघा, भक्तीची संगत धरायला हवी, संत संगती धरायला हवी, आणि भगवंताला स्वतः बघा या हृदयामध्ये साठवायला हवं ना, या भगवंताला या हृदयामध्ये बसवायला हवं। पण जेव्हा तुझ्या मनातील निंदा आहे ना, तू दुसऱ्याची निंदा करणं जेव्हा सोडून देशील, तेव्हा सर्व काही व्यवस्थित होईल। म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्यांचा रिस्पेक्ट करतो ना, बघा, दुसऱ्यांच्या आपण आवडीचे होतो, तेव्हा भगवंताला सुद्धा आपण आवडत असतो। म्हणजे समर्थांनी या मनाला एवढं शिकवलेलं आहे ना,
तर कसलीच कमी ठेवलेली नाही. बघा, आता आपण पाहत होतो की हा गुढीपाडवा सण आहे ना, आपण साजरा का करतो आणि कशासाठी करावा? बघा, हा सण आहे ना फक्त नवीन वर्षाची सुरुवात आहे का बरं? अजिबात नाही ना. यामागे असा एक इतिहास आहे ना, तो फार कमी लोकांना माहीत आहे. म्हणजे जर पाहायचं झालं ना, तर महाभारतातील आदी पर्वामध्ये आहे ना, उपरीचर नावाच्या राजानं इंद्रामार्फत त्याला मिळालेली ती कळकाची काठी आहे ना, ती इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता तो चैत्र महिन्यातील पहिला दिवस, म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस, म्हणून गुढीपाडवा साजरा करतात असं सुद्धा म्हटलं जातं. तसंच या ब्रह्मदेवानं या दिवशी विश्व निर्मिलं असं सुद्धा सांगितलं जातं ना. म्हणजे ब्रह्मदेवानं ही सृष्टी निर्माण केली आणि तोचा पवित्र दिवस असं मानलं जातं. म्हणजे पुढे सत्ययुगाची सुरुवात सुद्धा झाली आणि म्हणूनच या नूतन वर्षाचा हा प्रारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो ना. म्हणून एका कथेप्रमाणे भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून या शंकासुराचा वध केला आणि त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या असल्यानं असं सुद्धा सांगितलं जातं. म्हणजे हा शंकासुर नावाचा सागरापासून हा उत्पन्न झालेला बलाढ्य राक्षस होता ना, या राक्षसानं जबरदस्तीनं वेदहरण केलं आणि तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला. तेव्हा देवी देवता ऋषी मुनींनी क्षीरसागरामध्ये योग निद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केलं आणि शंकासुरास असा धडा शिकवण्यासाठी विनंती केली. भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण केलं आणि ते शंकासुराचा शिरच्छेद करणार इतक्यात शंकासुर म्हणाला की भगवान, आपल्या हातून माझं मरण यावं याकरताच मी वेद पळवले. आपण माझा वध अवश्य करावा, परंतु माझी एक इच्छा अशी आहे की माझे कळेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावं. तसंच माझ्या कळेवराच्या स्पर्शाच्या जलानं आपणा स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही, असा मला वर द्यावा. तेव्हा भगवान विष्णूंनी तथास्तु म्हटलं आणि शंकासुराचा वध केला. त्या दिवसापासून विष्णूंनी हातात शंकास धारण केलं. तर शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलानं त्या शंकाचा पराभव करण्यासाठी 6000 मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले. बघा, लक्षात ठेवा. आणि त्यात प्राण घालून त्याच्या साह्यानं त्याच दिवशी शंकाचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. म्हणजे याचं शालिवाहन राजाच्या नावानं नवीन काळगणना शालिवाहक शक चालू झाला. तर एका आणखी कथेप्रमाणे प्राचीन मानवानं जेव्हा देवांची कल्पना केली ना आणि पूजा करण्यास सुरुवात केली, तिचं देवीच्या अर्थात म्हणजे स्त्रीच्या रूपामध्ये सुरू केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्तीच आहे ना, म्हणजे आदिमाता पार्वती असं मानलं जातं. म्हणजेच पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याच्या दिवशी ठरलं. या पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झालं ना, म्हणजे पाडव्याच्या दिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. यालाच आपण चैत्र नवरात्र असं म्हणतो ना. म्हणजे लग्नानंतर नवमीला योगिनींची अधिपती म्हणून या पार्वतीचा अभिषेक झाला. पार्वतीचं लग्न झालं की माहेर वाशिणी म्हणून त्या महिनाभर माहेरी सुद्धा राहतात ना, तेव्हा त्यांचं कौतुक म्हणून या चैत्र गौरीचा हळदी कुंकू केलं जातं. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी सासरी जाते. बघा, दुसरी आख्यायिका अशी सांगितली जाते की श्रीराम अयोध्येला परत आले म्हणून हा सण साजरा केला जातो. म्हणजे प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष वनवास बघून लंकाधिपती रावण आणि राक्षसांचा पराभव केला आणि या दिवशी अयोध्येत प्रवेश केला. म्हणजे गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नव्हे तर विजय ध्वज देखील आहे. जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले ना, तेव्हा प्रजेने त्यांचं स्वागत ध्वज उभारून
मोठ्या आनंदानं केलं. म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रभू रामांचा 14 वर्षाचा वनवास संपला होता. म्हणूनच आनंद उत्सवाचा दिवस साजरा करतात ना. म्हणजे असंही सांगितलं जातं की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामानं वाळीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केलं. तो हा विजयोत्सवाचा दिवस आहे ना. म्हणजे घरातून वाळीचा या असुरू शक्तीचा रामाने देवी शक्तीनं नाश केला आणि ही गुढी सूचक आहे. आता आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे, जर आपण गुढीपाडव्याच्या दिवशी संकल्प केला नसेल तर गुढीपाडव्याचा दुसरा दिवस आहे ना, तो संकल्पांनी भरलेला दिवस आहे. या दिवशी जर आपण संकल्प केला तर आपल्या जीवनामध्ये आहे ना सुंदर जीवन निर्माण होणार आहे. सुखांनी भरलेला संसार आपला होणार आहे. म्हणून या दिवशी बघा समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक दिवस आहे ना हा संकल्पाचा असतो. पण मनुष्यानो हा अहंकार लोभ बाजूला सावरून जर आपल्या जीवनाची सुरुवात केली ना तर सर्व सुख तुमच्या पायाजवळ येतील. बघा एकदा तुम्हाला भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची गोष्ट तुम्हाला माहितीसुद्धा असेल. पण बघा ज्यांना माहिती नसेल ना की जर आपण सत्य जर असू ना तर ही लक्ष्मी आहे ना, हा पैसा आहे ना, तो सुद्धा आपल्या चरणाजवळ येतो. तो कसा येतो ना बघा एका सुंदर उदाहरणाद्वारे पाहू. एकदा श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मी समवेत स्वर्गात बसले होते. अचानक त्यांना पृथ्वीवर भ्रमण करण्याची इच्छा झाली. तेव्हा देवी लक्ष्मीनं श्री विष्णूंना विचारलं, मीही तुमच्यासोबत येऊ का बरं? श्री हरी विष्णूंनी स्मित हास्य करून उत्तर दिलं, नक्कीच, पण एका अटीवर. लक्ष्मीनं ती अट विचारली. त्यावर श्रीहरी म्हणाले, तुला पृथ्वीवर कोणतीही परिस्थिती आली ना तरी उत्तर दिशेला बघायचं नाही. लक्ष्मीजींनी श्री हरी विष्णूंच्या या अटीचं पालन करायचं मान्य केलं आणि दोघेही पृथ्वीवरील आपल्या प्रवासाला निघाले. पृथ्वीवर जाताच त्यांनी कित्येक निसर्गरम्य स्थळं पाहिली. अनेक लोकांशी भेटीगाठी घेतल्या. त्यावेळी पृथ्वीवर आनंद आणि समृद्धीचं वातावरण होतं. मात्र एका ठिकाणी लक्ष्मीजींचं मन दुर्बळ झालं. तेव्हा लक्ष्मीने चुकून उत्तर दिशेला पाहिलं आणि त्यांच्या नजरेस एक सुंदर हिरवळ असलेला बगीचा पडला. इतकी सुंदरता पाहून लक्ष्मीनं त्या ठिकाणाकडे खेचल्या गेल्या. त्यांनी त्या बगीचाचा प्रवेश केला आणि एका फुलाला हात लावून त्या फुलाला त्यास तोडलं. फुलं तोडून पुन्हा विष्णूजींना भेटायला आल्यावर त्यांना पाहतात श्री हरी विष्णू खूप दुःखी होऊन रडू लागले. लक्ष्मींनी श्रीहरींची आट मोडल्याचं आठवलं, परंतु त्यांना या अपराधाची तीव्रता उमगली नव्हती. तेव्हा श्रीहरी म्हणाले, कोणत्याही वस्तूला परवानगी न घेता हात लावणं किंवा ती तोडणं मोठा अपराधच आहे ना. देवी लक्ष्मीने माफी मागितली, परंतु विष्णू म्हणाले की माफीसाठी त्यांना त्या बगीचाच्या मालकाच्या घरी दासी म्हणून राहावं लागेल. लक्ष्मीजींनी गरीब स्त्रीचं रूप धारण केलं आणि बगीचाच्या मालकाकडं एका साध्या मालीकडं दासी म्हणून राहण्यास गेल्या. त्या दिवसापासून देवी लक्ष्मी त्या माळीच्या घरातील प्रत्येक काम करण्यास व्यस्त झाल्या. कधी घरात झाडलोट करणं तर कधी बगीचाच्या झाडांची निगराणी करणं. म्हणजे माळीला या साध्या स्त्रीच्या रूपात देवी लक्ष्मीचं अस्तित्व काही काळ समजलं नाही. काही दिवसानंतर माळीला लक्ष्मीच्या देवत्वाचा आभास होऊ लागला. सत्य समजल्यावर तो माळी त्याच्या केलेल्या वागणुकीसाठी देवी लक्ष्मीची माफी मागायला लागला. देवी लक्ष्मीनं माळीला माफसुद्धा केलं आणि म्हटलं, जे काही घडलं ना ते नियतीनं घडवलं होतं, यात तुझा काहीच दोष नाही. त्याच्या या शब्दांनी माळीला समाधान वाटलं. मात्र देवी लक्ष्मीनं त्याच्या मनातली करुणा पाहून त्याला असं वरदान दिलं की तू या घरात मला आपलं मानून ठेवलं, तुझं प्रेम मला भावलं, तू कायम मला मान दिलास, सन्मान दिलास, त्यामुळं
आता तुझ्या घराला आहे ना आयुष्यभरासाठी संपत्तीचं वरदान देत आहे. तुझ्या घरामध्ये कोणतंही कधीच दुःख येणार नाही, कधीच दारिद्र्य राहणार नाही. त्या दिवसानंतर माळीचं कुटुंब संपन्न आणि सुखी होऊन गेलं. देवी लक्ष्मींनी त्याची झोळी आनंदाने भरून सुख समृद्धीनं भरली. नंतर देवी लक्ष्मी या विष्णूंच्या लोकाला परत गेल्या, पण माळीचं घर आहे ना त्यांचं कृतज्ञ राहील. बघा या कथेतून आपण काय शिकलो बरं? आपण एक महत्त्वाचं जीवनमूल्य शिकलो ना, शब्द किंवा वचनांचं पालन केलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे कोणालाही आपलं मांडण्याची शक्ती अद्भुत असते. ज्या गोष्टीसाठी आपल्याला प्रेमानं विनम्रतेनं सेवा केल्यास त्याचं फळही सदैव लाभतं ना. म्हणजे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादानं मालीचं आयुष्य आनंदमय झालं. पण ही कथा आपल्याला या सत्याचा पुनस्मरण करून देते की प्रेम, आदर आणि संयमाच्या ताकदीनं प्रत्येक गोष्ट साध्य होते. आणि या गुढीपाडव्याचा दिवस आहे ना, आपल्याला या दिवशी एकच गोष्ट शिकायची आहे. जर आपण सत्य जर वागलो ना तर लक्ष्मी तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही. पण आपण या उलट आपण अहंकाराला जवळ घेतलं, आपण लोभाला जवळ घेतलं तर आपल्या घरामध्ये आहे ना दारिद्र्य आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या घरामध्ये दर वेळेस आहे ना कुणाला आजार होणं, कुणी आजारी पडणं, कुणाला काही दुखापत होणं, या गोष्टी का होतात बरं? त्याचं कारण आहे की आपल्या घरामध्ये हा वास्तुपुरुष आहे ना तो कधीच सुखी नसतो. आणि तो कधी सुखी होईल बरं? जेव्हा आपल्या जीवनामध्ये भक्ती घडेल ना, जेव्हा आपल्या जीवनामध्ये रोज 2 वेळची उपासना घडेल, तेव्हा सर्व काही ठीक होईल. म्हणून आता आहे ना जेवढे दिवस गेले ना ते विसरून जा. आजपासून सुरुवात करा. आपल्या जीवनामध्ये भक्ती मार्गामध्ये या, दत्तगुरूंची सेवा करा. बघा तुमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.